हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. तर आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत मऊसूद आणि अगदी नुसत्या ओठांनी खावी अशी पारंपरिक रेसिपी, ती म्हणजे शिऱ्याची पोळी, सांज्याची पोळी किंवा सुजीची पोळी. तर ही पोळी बनवण्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते आधी आपण पाहून घेऊयात. तर ही शिऱ्याची पोळी बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ घेताना आपण ते चाळून व्यवस्थित घ्यायचं आहे. 1 वाटी होईल एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये मी मैदा वगैरे काहीही मिक्स करणार नाही आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे 1 वाटी रवा. रवा घेताना मी मोठा रवा घेतलेला आहे, बारीक रवा आपल्याला वापरायचा नाही आहे. त्यानंतर मला जेवढ्या प्रमाणात आपण रवा घातला होता त्याच प्रमाणात आपल्याला काय लागणार आहे, साखर लागणार आहे. साखर जी आहे ती आपली रेग्युलर साखर आहे, पिठी साखर वगैरे वापरलेली नाही आहे. त्यानंतर आपल्याला तेल लागणार आहे. साजूक तूप घेतलेलं आहे. 3 ते 4 टेबलस्पून होईल इतकं साजूक तूप घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला वेलची पूड लागणार आहे. 1 टेबलस्पून होईल इतकी वेलची पूड आहे. वेलची पूड मी बनवताना त्याच्यामध्ये थोडीशी साखर ॲड केली होती, त्यामुळे मी काय घेतलेलं आहे, वेलची पूड जी आहे ती 1 टेबलस्पून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला चवीसाठी थोडंसं मीठ लागणार आहे. तर हे होतं आपलं शिऱ्याची पोळी बनवण्यासाठी लागणारं साहित्य. तर आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूयात. आता आपण सगळ्यात आधी काय करणार आहे, कणिक जी आहे ती मळून घेणार आहे. तर त्यासाठी मी काय केलेलं आहे बघा, पहिल्यांदा मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्या गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं मीठ ॲड करायचं आहे चवीसाठी, अगदी थोडंसं. मीठ ॲड केल्यानंतर मी त्याच्यामध्ये काय करणार आहे, 1 टेबलस्पून होईल एवढं तेल ॲड करणार आहे. तेल घेताना मी नॉर्मलच तेल घेतलेलं आहे. आपल्याला तेल गरम वगैरे करून असं काही घ्यायचं नाही आहे. तर आता त्यानंतर मी काय करणार आहे, तेल आणि मीठ हे जे आहे ते कोरड्या पिठामध्ये चांगलं मिक्स करून घेणार आहे. कोरड्या पिठामध्येच आपण तेल आणि पीठ मिक्स करून घ्यायचं. पाणी जर आपण लगेचच घातलं तर तेल आणि मीठ काय होणार नाही, सगळीकडे एकसारखं लागलं जाणार नाही. त्यामुळे मी आधी काय करते, पिठामध्ये तेल आणि मीठ आहे ते मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हळूहळू पाणी मिक्स करत आपल्याला कणिक जी आहे ती तयार करून घ्यायची आहे. कणिक मळतानासुद्धा आपल्याला काय करायचं आहे, एकदम सगळं पाणी ॲड करायचं नाही आहे. तर हळूहळू जसं लागेल त्या प्रमाणात काय करायचं आहे, पाणी ॲड करून आपल्याला कणिक जी आहे ती व्यवस्थित तयार करून घ्यायची आहे. पोळ्यांसाठी कणिक तयार करताना आपल्याला जी कणिक ठेवायची आहे त्याची कन्सिस्टन्सी कशी पाहिजे, खूप घट्टही नको आणि खूप पातळही नको. पुरणपोळी बनवण्यासाठी आपण काय करतो, कणिक जी आहे ती थोडीशी पातळ ठेवतो आणि त्याच्यामध्ये मैदा ॲड करतो. पण आता इथं आपल्याला काय करायचं आहे, कणिक जी आहे ती आपण रेग्युलर पोळीसाठी जशी कणिक मळतो त्याचप्रमाणे काय करायचे, कणिक जी आहे ती तयार करून घ्यायची आहे. आता आपले कणिक जी आहे ती मळून तयार झालेली आहे, एक छान गोळा तयार झालेला आहे. आता तो मी काय करणार आहे, झाकून ठेवणार आहे. कणिक जी आहे ती मी अर्ध्या तासासाठी कमीत कमी झाकून ठेवलेली आहे. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, शिऱ्याची तयारी करायची आहे. तर मी इकडं कढई जी आहे ती गरम करायला ठेवली होती. तर त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक 3 ते 4 टेबलस्पून होईल इतकं तूप ॲड करून घ्यायचं आहे. इथं शिऱ्याची पोळी तयार करताना आपल्याला काय करायचं आहे, साजूक तूपच वापरायचा किंवा तेल वापरा, पण डालडा वगैरे अजिबात वापरू नका. डालडा गार झाल्यानंतर त्याची चव बदलते. त्यामुळे मी काय केलेलं आहे, साजूक तूपच वापरलेलं आहे. तूप जे आहे ते कढईला काय केलेलं आहे, सगळीकडं पसरवून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आता रवा जो आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. रवा आपल्याला चांगला तुपावर भाजून घ्यायचा आहे आणि रवा भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती काय ठेवायची आहे, मंद ठेवायची आहे. रवा आपल्याला थोडासा लालसर होईपर्यंत काय करायचं आहे, चांगला भाजून घ्यायचा आहे. रवा भाजताना आपल्याला काय करायचं आहे, तो एकसारखा चांगला हलवत राहायचा आहे, नाहीतर एकीकडं लाल होईल रवा आणि एकीकडं पांढरा राहील. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, सतत तो हलवत राहायचा आहे. रवा भाजताना आपण काय करायचं बघा, सुरुवातीला पहिल्यांदा 3 टेबलस्पून होईल इतकं तूप ॲड करून बघा. जर तुम्हाला वाटलं की रवा खूप कोरडा आहे तर आपण काय करायचं, परत एखादा चमचा जे आहे ते तूप आहे ते आपण वाढवायचं. पण जर तुम्ही पहिल्यांदाच तूप जास्त प्रमाणात घेतलं तर नंतर आपल्याला काय करावं लागेल, मग रवा त्याच्यामध्ये ॲड करत बसावं लागेल आणि एकदा रवा परत ॲड करायला लागलं तर पूर्ण प्रमाण जे आहे ते डिस्टर्ब होऊन जाईल. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा तूप जे आहे ते कमी प्रमाणात वापरा, लागलं तर वरून थोडंसं ॲड करून घ्या. रवा जो आहे तो आपण मंद आचेवर भाजतो आहे, त्यामुळे आपल्याला काय लागतील, कमीत कमी 10 ते 12 मिनटं आपल्याला रवा जो आहे तो चांगला थोडासा लालसर भाजायला वेळ लागेल.
रवा भाजतानाच मी काय केलेलं आहे बघा, एका बाजूला काय केलेलं आहे, पाणी जे आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे. मी आपला रवा जो होता तो किती होता, 1 वाटी रवा होता, तर त्याच वाटीनं आपल्याला 1.5 वाटी होईल इतकं पाणी काय करायचं आहे, गरम करून घ्यायचं आहे. आता रवा जो आहे 10 ते 12 मिनटानंतर आपला व्यवस्थित भाजून झालेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आहे. पाणी सगळं एकदम ॲड करायचं नाही, थोडं पाणी ॲड करायचं. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, रवा जो आहे तो त्या पाण्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. पाणी ॲड केल्यानंतर त्यामधल्या सगळ्या ज्या गुठळ्या ज्या आहेत त्या आपल्याला काय करायच्या आहेत, मोडून घ्यायच्यात, जेणेकरून आपला शिरा जो आहे तो एकसारखा होईल. तर अशा प्रकारे आता काय झालं आहे, आपलं पाणी घातल्यानंतर ते मिश्रण जे आहे ते व्यवस्थित तयार झालेलं आहे. त्यानंतर आपण काय करू, त्यामध्ये आपण साखर ॲड करून घेणार आहे. साखर घेताना ज्या वाटीनं आपण रवा घेतला होता त्याच प्रमाणात काय करायचे आहे, त्याच वाटीनं तेवढीच साखर घ्यायची आहे. साखर घेताना आपण इतर वेळी शिरा बनवताना काय करतो, थोडी कमी साखर वापरतो, पण आता इथं आपल्याला पोळीसाठी काय होणार आहे, साखर थोडीशी जास्त वापरावी लागणार आहे. त्यामुळे मी जितका रवा आहे त्याच प्रमाणात काय केलेलं आहे, साखर वापरलेली आहे. आणि आता साखर पण आपण त्या पूर्ण रव्यामध्ये काय करणार आहे, चांगली मिक्स करून घेणार आहे. त्यानंतर आपण कढईवर प्लेट ठेवून 5 मिनटासाठी काय करणार आहे, त्याला चांगली वाफ आणणार आहे. परत वाफ आल्यानंतर साखरेचं जे पाणी आहे ते सुटलेलं आहे. तर साखरेचं पाणी सुटल्यामुळे ते काय पातळ होणार नाही, तर रवा आपल्याला चांगला त्याच्यामध्ये काय करायचं आहे, शिजू द्यायचा आहे. तर आपण असंच काय करूया, 2-2 मिनटाला प्लेट ठेवून आणि त्याच्यावर सतत हलवत राहून काय करूया, पूर्ण रवा जो आहे तो चांगला शिजू देऊन त्याचा शिरा जो आहे तो व्यवस्थित तयार करून घेऊया. आत्ता तुम्हाला इथं शिरा जरी थोडासा पातळ दिसत असेल तरी तो आपण चांगला व्यवस्थित शिजवून घेणार आहे. आणि थंड झाल्यानंतर काय होणार आहे, तो जो आहे तो व्यवस्थित घट्ट होणार आहे. त्यामुळे आपल्याला आत्ता जरी पातळ वाटत असेल तरी घाबरण्याचं काही कारण नाही आहे. तर अशा प्रकारे आपला शिरा जो आहे तो तयार होतो आहे. तर आता आपण त्याच्यामध्ये फायनली काय करणार आहे, वेलची पूड ॲड करणार आहे. मी जसं बोलले होते की आपल्याला 1 टेबलस्पून होईल इतकी वेलची पूड ॲड करायची आहे. तर आपण काय करूया, त्यामध्ये वेलची पूड ॲड करून घेऊया. वेलची पूड जी आहे ती पूर्ण शिऱ्यामध्ये आपण चांगली मिक्स करून घेऊया. आणि त्यानंतर आपल्याला शिरा जो आहे तो काय करायचा आहे, एका प्लेटमध्ये बाजूला काढून घ्यायचा आहे, जेणेकरून तो काय होईल, लवकरात लवकर गार होईल. शिरा जो आहे तो आपण गार करायला ठेवला होता. त्यानंतर आपली कणिक जी आहे ती मळून पण काय अर्ध्या तासाच्या वर वेळ होऊन गेलेला आहे. तर आता आपण काय करूया, शिऱ्याच्या पोळ्या ज्या आहेत ते बनवायला सुरुवात करूयात. पोळ्या बनवायला सुरुवात करताना मी काय केलेलं आहे, एक अर्धा टेबलस्पून होईल इतकं तेल घेतलेलं आहे. आपण जी कणिक मळून ठेवलेली आहे त्याला पहिल्यांदा आपण तेल लावून घेऊयात. आता आपण पोळी बनवण्यासाठी काय करणार आहे, कणकेचा एक छोटासा गोळा घेणार आहे आणि त्याच्यापासून आपल्याला काय करायचं आहे, पोळी जी आहे ती तयार करायची आहे. तर त्यासाठी मी काय केलेलं आहे, एक गोळा जो आहे तो घेतलेला आहे. शिरा जो आहे तो आपला काय झालेला आहे, पूर्णपणे गार झालेला आहे. आता मी कणकेचा जो गोळा आहे तो घेतलेला आहे आणि त्यापासून आपल्याला त्याची काय करायची आहे, एक छोटीशी पारी तयार करून घ्यायची आहे. पोळी खाताना आपल्याला काय यायला पाहिजे, स्टफिंग जे आहे ते जास्त प्रमाणात यायला पाहिजे आणि कणिक जी आहे ती कमी प्रमाणात यायला पाहिजे. त्याप्रमाणे काय करायचं, आपण कणकेची पारी बनवताना छोटीशी पारी बनवायची आहे आणि स्टफिंग घेताना मात्र काय घ्यायचं आहे, जास्त प्रमाणात घ्यायचं आहे. तर आता आपण त्या कणकेच्या पारीमध्ये शिराची जो आहे तो स्टफिंग भरून काय करतो आहे, चांगला गोळा जो आहे तो व्यवस्थित तयार करून घेतो आहे. आणि आता आपला गोळा जो आहे तो काय झालेला आहे, तयार झालेला आहे. आणि आता आपण त्याच्या काय केलेला आहे, गव्हाच्या पिठामध्ये थोडासा गोळा जो आहे तो घोळवून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला तो काय करायचा आहे, व्यवस्थित लाटायचा आहे. पोळी ठेवताना आपल्याला काय करायचे आहे, थोडीशी जाडसरच ठेवायची आहे आणि तवा जो आहे तो व्यवस्थित चांगला गरम करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एकदम मोठ्या फ्लेमवर नाही, पण मीडियम फ्लेम पण नको आणि एकदम मोठी फ्लेमही नको, अशा फ्लेमवर काय करायचं आहे, पोळी जी आहे ती व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायची आहे. आणि पोळी ठेवताना आपल्याला थोडीशी काय ठेवायची आहे, जाडच ठेवायची आहे. आणि लाटताना मी काय केलेलं आहे बघा, अगदी हलक्या हातानं जी आहे ती पोळी लाटून घेतलेली आहे. तर अशाच प्रकारे काय करायचं, एकदम हलक्या हातावर पोळी जी आहे ती लाटून घ्या, जेणेकरून पोळी जी आहे ती तुमची काय होईल, चांगली फुगली जाईल. अशा प्रकारे पोळी जी आहे ती आपली लाटून काय झालेली आहे, तयार झालेली आहे. आता मी तव्याला जे आहे ते थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी काय करणार आहे, तव्यावर पोळी जी आहे ती भाजायला टाकणार आहे. पोळी जी आहे मी आता तव्यावर टाकलेली आहे. ही पोळी भाजायला आपल्याला काय करणार आहे, थोडासा वेळ लागणार आहे. चपातीपेक्षा थोडासा जास्त वेळ आपल्याला काय करणार आहे, ही पोळी जी आहे ती भाजण्यासाठी लागणार आहे.
पोळी जी आहे ती एका बाजूने भाजून झालेली आहे, तर मी आता ती परतलेली आहे आणि त्यावर मी काय करणार आहे, तेल जे आहे ते लावून घेणार आहे. तेल लावताना आपल्याला थोडंसं जास्त तेल लावायचं आहे. पोळी जी आहे ती आता आपली काय झालेली आहे, चांगली फुगलेली आहे. तर आता ती आपली एका बाजूनं भाजून झाली होती, तर आपण आता काय करतोय, परत ती पलटून घेतोय. आता आपण पलटलेल्या बाजूला पण काय लावणार आहे, परत एकदा तेल लावणार आहे आणि ती दुसऱ्या बाजूनं पण काय करायची, आपल्याला चांगली व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपली पहिली जी शिऱ्याची पोळी आहे ती तयार झालेली आहे. याच प्रकारे आपण काय करणार आहे, उरलेल्या ज्या सगळ्या पोळ्या आहेत ते तयार करून घेणार आहे. आत्ता मी जे प्रमाण घेतले होतं, तर त्या प्रमाणामध्ये काय होईल, तुमच्या जवळजवळ एक 7 ते 8 शिऱ्याच्या पोळ्या ज्या आहेत त्या तयार होतील. पोळी लाटताना आपल्याला व्यवस्थित लाटायची आहे, काठापर्यंत आपलं सारण जे आहे ते गेलं पाहिजे. आणि आपण शिरा जो बनवला होता त्याच्यामध्ये आत्ता मी काय केलेलं नाही आहे, कोणतेही ड्रायफ्रूट्स ॲड केलेले नाही आहेत. तर तुम्हाला जर काजू आणि बदाम आवडत असतील तर त्याचा कीस करून जरी तो शिऱ्यामध्ये ॲड केला आणि नंतर त्याची पोळी लाटली तरीही चालेल. तर अशा प्रकारे आपली दुसरी पोळीसुद्धा काय झालेली आहे, तयार झालेली आहे. ही पोळी सर्व करताना आपण काय करू शकतो, दुधाबरोबर किंवा तुपाबरोबर सर्व करू शकतो. तर अशी होती आपली शिऱ्यापासून पोळी तयार करण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.